नमस्कार, मी प्रेम मुन्नाफळे. आपण बघत आहे जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. माझं नाव किशोर विष्णूजी भंडासे. मी प्रभाग क्रमांक 3मधून त्याच्याबरोबर नगरपंचायत प्रभाग क्रमांक 3मधून उमेदवारी आहे काँग्रेस पक्षाकडून. मला आपल्या अपोजिशनमध्ये अनेक पार्ट्या उभ्या आहेत, त्यांना कशा प्रकारे तुम्ही त्यांना टक्कर द्या? माझा अजेंडा लोकांच्या विकासाच्या मुद्द्यावर मी काही बोलतो आहे. विकास माझा विकास आहे स्थानिक. मी इथला स्थानिक वार्डाचा स्थानिक उमेदवार आहे. बाकी जे उमेदवार आहेत ते सगळे बाहेरून आलेले आहेत. त्यांना भाजपचा उमेदवार आहे तो बाहेरून पकडलेला आहे. एक स्थानिक उमेदवार बाकी अपक्ष आहेत. आणि मी माझ्या नियोजनामध्ये लोकांच्या विकासात लोकांच्या गरजेचं स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे आणि स्थानिक ह्याच्यामध्ये उमेदवारी पाहिजे. तर स्थानिक मुद्द्याला घेऊन मी लोकांपर्यंत पोहोचवतो आणि लोकांचा मला चांगला भाजपाच्या सत्ता होती त्यावेळेस त्यांचे काही विकास अपुरं राहिले असं मला वाटत आहे. हो. तुम्ही आल्यानंतर काय विकास पूर्ण करणार आहे? आम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे गटर लाईनचा. आणि भाजपाच्या बावनकुळे साहेबांनी त्यावेळेस एक पूर्ण पेरी अर्बन एरियामध्ये 716 कोटीचं गटर लाईनमध्ये आलं, पण तो अजूनपर्यंत ते झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर काही साहेबांनी इथं स्थानिक स्वराज्य निवडणूक लागायच्या पहिले साहेबांनी ते सांगितलं होतं की 216 करोड रुपये आम्ही बेसर रुपये नगरकडे देतो, पण तो बी झालेला नाही आहे. ते अपुरं काम राहिलेलं आहे. माझा पहिला मुद्दा आहे इथं गटर लाईन. माझ्या वार्डामध्ये बेसरपुरा नगरपंचायतीमध्ये आमचा नगराध्यक्ष दिला, तर आम्ही सगळ्यात पहिले काम गटर लाईनवर करू. गटर लाईनचा मुद्दा घेऊन उचलू. बाकी आमचं ते सीताबाई घाट जो आहे आमचा बेसा पिपळ्याचा जो आमचा बेसाचा घाट जो आहे त्या घाटाचा तिथं डम्पिंग यार्ड जे झालेला आहे ते लोकांना खूप त्रास आहे. आजूबाजूच्या लोकांना एवढा त्रास आहे. त्या ती गोष्ट आम्ही सगळ्यात पहिले मी महत्त्वाची गोष्ट ती गोष्ट आम्ही बंद करण्याचा प्रयत्न करू. घाट आम्ही कुठेतरी म्हणजे डम्पिंग यार्ड आम्ही कुठेतरी ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करू. महिलांसाठी सशक्तीकरणासाठी आपण काय योजना राबवणार? महिलांसाठी स्वरोजगार योजना, बचत गट, गृह उद्योग, संरक्षण आणि स्वावलंबन राबविणे ही महिलांसाठी आम्ही करू. या मोदी सरकारने म्हटलं होतं का 2 करोड लोकांना रोजगार मिळणार आहे. काही योजना रोजगार अजून वंचित दिसत आहे, त्यावर आपलं काय प्रतिक्रिया आहे? 2 करोड रोजगार वगैरे मिळणार आहे, पण अजूनपर्यंत 2 करोड रोजगार झालेलं नाही आहे, दिसत नाही आहे. लोकांचा त्याच्यावर रोष आहे, जनतेचा रोष आहे. त्याच्यामध्ये 2 करोड रोजगार अजून वाटत आहे का कुणाला तरी? तर 2 करोड रोजगार मोदी सरकारमध्ये मिळालेला आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी तिच्यामध्ये नाकाम राहिलेली आहे असं माझं म्हणणं आहे. काय संदेश देणार आपण नागरिकांना एकच संदेश देणारा माझा आला की माझ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये मी आपल्या प्रभागामध्ये निवडून आलो तर लोकांच्या प्रत्येक समस्या प्रत्येक गोष्टी मी पूर्ण करीन ही माझी विकासाची आहे. मी जनतेला नम्रपणे आवाहन करतो की मला जास्तीत जास्त मताने आणि सर्वांनी वोटिंग करून एक मताने मला निवडून देण्याचे हे करावं.